नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 8 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. भाजपच्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधील 25 जागांवर चर्चा. भाजपच्या विद्यमान 25 जागांवर चर्चा. आज यादीची शक्यता, तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या जागांवरही चर्चा. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर शहा फडणवीसांमध्ये बैठक. राज्यामधील जागावाटपाबाबत फडणवीस शहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. मोदी भाजप मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर शहा फडणवीसांमध्ये चर्चा. भाजपच्या बैठकीमध्ये चंद्रपूर लोकसभेसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या नावाची चर्चा, तर जालन्यातून रावसाहेब दानवेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. भाजपच्या बैठकीमध्ये बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा, तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. शिवसेनेनं जागा न सोडल्यास समरजित घाटगे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणार, सूत्रांची माहिती. सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय काका पाटलांना उमेदवारीची शक्यता, तर उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांना सांगलीमधून उमेदवारी. कमी जागा मान्य नसल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी रद्द, सूत्रांची माहिती. जागा वाटपाबाबत केंद्रीय नेतृत्व 2 दिवसांमध्ये निर्णय घेणार. मित्रपक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्यात येणार. अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंचं वक्तव्य, तर जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचं विधान. जागा वाटपावरून माहितीमध्ये घमासान. भाजपने आमचा अपमान केला तर ते सन्मानाला मुकतील. शिंदे गटाच्या गोगावलेंचा भाजपला इशारा. आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गट ठाकरे गट कुठेही दिसणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा फुफाटा होईल, महाजनांची प्रतिक्रिया. लोकसभा लढवण्याची माझी इच्छा नाही, मात्र पक्षानं आदेश दिल्यास निवडणूक लढवणार. उमेदवारीच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. ऐनवेळी लोकसभेला भाजपनं मला जागा दिली नव्हती, भाजपनं धोका दिला, आपण धोका द्यायचा नाही. रासपच्या महादेव जानकर यांचं वक्तव्य, तर ज्यावेळेला मी धोका देणार तेव्हा युतीचं सरकार राहणार नाही, जानकरांचा हल्लाबोल. महादेव जानकरांना पुतळ्या स्वरूप जानकरांकडून आव्हान मिळण्याची शक्यता. म्हाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत. व्हॉट्सअप स्टेटस ठेवत स्वरूप जानकरांकडून राजकीय भूमिका जाहीर. काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. काँग्रेसच्या बैठकीमध्ये 7 राज्यांच्या उमेदवारांबाबत चर्चा, तर 15 मार्चला पुढील बैठक होणार. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार, तर राहुल गांधींच्या शिवाजी पार्क इथल्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. राहुल गांधींच्या नंदुरबारमधल्या सभेआधी काँग्रेस नेते केसी पाडवींकडून तयारीचा आढावा. गुजरातमधून मार्गक्रमण करणारी भारत जोडो न्याय यात्रा अखेरच्या टप्प्यात. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरामध्ये पोलिसांकडून खबरदारी. सभेआधी शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. उगाच कावकाव करून काही उपयोग नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणेंनी भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना डिवचलं. परभणी लोकसभेची जागा भाजपनं लढवावी, बबनराव लोणीकर यांची मागणी. तर परतूर, जिंतूर आणि गंगाखेडमध्ये भाजपचे आमदार लोणीकरांचं विधान. एनसीपीची स्थापना मी केली, मात्र आयोगानं पक्ष दुसऱ्यांना दिला. निवडणूक आयोगानं ज्यांना पक्ष दिला त्यांना विधिमंडळामध्ये मी आणलं. शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा. सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी 1000 उमेदवार उभे करणार. पाटणच्या सकल मराठा समाजाचा निर्णय. 50 उमेदवारांची यादी जाहीर. बारामतीमधल्या व्यापाऱ्यांनी बैठक घेणं शक्य नाही कळवलं. व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर पवारांकडून खंत व्यक्त. तर 50 वर्षामध्ये पहिल्यांदाच व्यापाऱ्यांनी असं कळवल्याचं शरद पवार यांचं विधान. मोदी आणि माझे चांगले संबंध, मात्र त्यांचे निर्णय योग्य नाही. शरद पवारांचा बोट धरून राजकारणामध्ये आलो असं मोदी म्हणाले होते. शरद पवार यांची मोदींवर टीका. उपमुख्यमंत्री फडणवीस आज 1 दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर. लोकसभेच्या अनुषंगानं मंगलोरमध्ये क्लस्टर बैठकीला हजेरी लावणार. लोकसभेचा आढावा घेण्यासाठी 1 दिवसाचा दौरा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार. राज ठाकरे मतदारसंघातील शाखांना भेटी देणार. उद्धव ठाकरे आज आणि उद्या यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. राळेगाव, पुसद, कारंजा आणि वाशिम इथे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे उमेदवार. मशाल घेऊन सांगलीतून एक मर्द दिल्लीमध्ये पाठवायचा आहे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. जळगावच्या अमळनेरमधील भाजप पदाधिकारी ललिता पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. ललिता पाटील जळगाव लोकसभेच्या जागेवर लढण्यास इच्छुक. मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ललिता पाटलांचा पक्षप्रवेश. विजय शिवतारेंचं वक्तव्य संतापजनक. मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंच्या वक्तव्याची नोंद घ्यावी. सुनील तटकरेंचं वक्तव्य, तर मुख्यमंत्री शिंदेंनी बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवतारेंना समज द्यावी, तटकरेंचं विधान. अजित पवारांनी 2019ला कटकारस्थान करून पाडलं. पुरंदर हवेलीच्या जनतेचा अपमान केला. मी नमो विचार मंचाद्वारे अपक्ष उभा राहणार. माजी मंत्री विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले.
अजित पवारांनी जाहीर माफी मागावी, त्यांनी नालायकपणाचा कळस गाठला. शिवतारेंचा घणाघात, तर राजकारणामध्ये पैशाचा माज नको. अजित पवारांनी 11 कारखाने घेतले, शेतकऱ्यांना लुटल्याचा शिवतारेंचा आरोप. सासवडमधील पालखी तळावर अजित पवारांनी केलेला अपमान फक्त शिवतारेंचा नाही तर पुरंदरच्या जनतेचा. बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. विजय शिवतारेंचा अजित पवारांवर निशाणा. माहितीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र. राष्ट्रीय समाज पक्ष ज्यांच्या बाजूने तेच बारामती जिंकणार, मात्र स्वतंत्र लढण्याचीही आमची तयारी सुरू. महादेव जानकरांचं विधान. परभणी आणि माढा या 2 जागेवर आमचा फोकस. शरद पवारांनी मला माढाची जागा ऑफर केली आहे. महादेव जानकरांची माहिती. तर मवियाकडे आम्ही माढा, परभणी आणि सांगलीची जागा मागितली. जानकरांचं वक्तव्य. भाजपने केवळ जानकरांचा वापर केला. भाजपकडून जानकरांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न. रोहित पवारांचा भाजपवर घणाघात. माझा पराभव करण्यासाठी सर्व नेते एकत्र झालेत. माझा पराभव होऊ देणार का? नवनीत राणांनी केला जनतेला सवाल. माझ्या आयुष्याची काळजी माझे विरोधक घेतात, असाही लगावला टोला. नवनीत राणांना तिकीट दिलं जाणार नाही. नवनीत राणा, रवी राणा हे बालिशपणा करतात. अभिजित अडसुळांची टीका. चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच. चंद्रपुरातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक. शिवानी वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तर लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा. प्रतिभा धानोरकरांचाही दावा. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई कोस्टल रोडचं लोकार्पण. कोस्टल रोडच्या लोकार्पणावरून फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल. कोस्टल रोडच्या कामामध्ये वसुली चालायची, फडणवीसांचा ठाकरेंवर आरोप. कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या वेळेला फडणवीसांना अर्ध भाषण आमच्यावर करावं लागलं. याचा अर्थ मुंबई कोस्टल रोडशी आमचं चांगलं कनेक्शन होतं. आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. काही म्हणतात इकडे निवडणूक लढवतो, तिकडे लढवतो. आधी जिथून निवडून आलात त्या लोकांसाठी कामं करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. बनावट आदेश काढून सरकारी वकील नेमल्याचं प्रकरण. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा जबाब नोंदवण्याचे आदेश. न्यायाधीश स्वप्नील तवशीकर यांचे कुलाबा पोलिसांना आदेश. राजकारणामध्ये पुढे काय होणार माहिती नाही. काही वेळानंतर वेगळं चित्रही दिसतं. शरद पवार गटामध्ये जाण्याबाबत निलेश लंकेंचं सूचक विधान. तर पवारांसोबत जाण्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही. कोल्हेंच्या भेटीनंतर निलेश लंकेंचं स्पष्टीकरण. निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना अर्थ नाही. शरद पवारांनी लंकेंच्या प्रवेशाची चर्चा फेटाळली. तर कोण येणार यावर आम्ही घ्यायचं की नाही हे ठरवणार. पवारांचं वक्तव्य. निलेश लंके शरद पवारांसोबत येत असतील तर त्यांचं स्वागतच. लंके यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाच्या चर्चांवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रीती संगमावर समाधीस्थळाला अभिवादन करणार. तर यशवंतराव चव्हाणांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची राष्ट्रवादीची मागणी. यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीनिमित्त पाटणच्या संदीप डाकवे यांची अनोखी कलाकृती सादर. स्टोन आर्टमधून दिली मानवंदना. गोंदियाच्या नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये आणखी 3 वाघ सोडण्यात येणार. प्रक्रिया अंतिम टप्प्यात. मुंबईत जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त पार पडला समता सन्मान सोहळा. समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या 8 महिला तसंच जोया लोबी आणि अंजली सिरोया या तृतीयपंथीयांचा सत्कार. नागपूरमधल्या प्रादेशिक अंडी उगवणी केंद्रामधील बर्ड फ्लूची केंद्रीय आरोग्य पथकाकडून गंभीर दखल. संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील 87 अधिकारी कर्मचाऱ्यांचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले. भंडारामधल्या ढिवर समाज बांधवांचं आंदोलन अखेर मागे. रोजगाराच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा काढला होता. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. दुष्काळाच्या मुद्द्यावर सांगलीमध्ये काँग्रेस आक्रमक. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाचा मोर्चा. जळगावमधल्या अंमळनेरमध्ये महाविकास आघाडीचा ट्रॅक्टर मोर्चा. दुष्काळी अनुदान मिळावं, अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ 50,000चं अनुदान द्यावं यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा. साताऱ्याच्या डॉक्टर जान्हवी इंगळे नावाच्या तरुणीचा नवा विक्रम. कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सलग 12 योगासनांचं होल्डिंग टाइम आव्हान स्वीकारून नोंदवला रेकॉर्ड. आतापर्यंत जान्हवीचे 15 विश्वविक्रम. जळगावमधल्या उमाळा इथल्या पेपर वाटणाऱ्या विशाल धनगर नावाच्या तरुणाची सीमा सुरक्षा दलामध्ये निवड. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत जिद्दीनं केली तयारी. विशालच्या निवडीबद्दल गावकऱ्यांकडून सत्कार. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्ह्यामध्ये सक्रिय. जळगावमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची बैठक संपन्न. 22 मार्च रोजी शेतकरी सेनेच्या जिल्हा, महानगर तसंच तालुका स्तरावर कार्यकारिणी जाहीर होणार. जळगाव तालुक्यामधल्या वाकडी गावानजीक बैलगाडी पलटी झाल्यानं 13 वर्षीय मुलाचा मृत्यू. चारा घेऊन जात असताना घडली दुर्घटना. बैलगाडी उलटी झाल्यानंतर बैलगाडीला लटकवलेला विळा डोक्यामध्ये घुसला. धुळ्यामध्ये लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी 2 डिजिटल प्रचार व्हॅन दाखल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपकडून मिळणार 6 व्हॅन. खासदार सुभाष भामरेंच्या हस्ते व्हॅनचं उद्घाटन.
धुळे जिल्ह्यामध्ये कपाशीचे भाव वाढले. 7,500 ते 8,000 भाव. मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी. शेतकऱ्यांकडील कापूस विकला गेल्यानंतर भाववाढ झाल्याने शेतकरी तोट्यात. उद्या धुळ्यामध्ये भारत जोडो न्याय यात्रा. महिला न्याय हक्क परिषदेमध्ये राहुल गांधी महिलांशी संवाद साधणार. प्रतिभा शिंदे यांची माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं धुळ्यामध्ये झेंडे बॅनर हटवले. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर योजनांचे पोस्टरही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवले. ठाणे पालिकेकडून माघार घेणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचा बडगा. उथळसर, कळवा आणि वागळे इस्टेटमधील नाले सफाईच्या ठेकेदारांना पुढील 3 वर्ष पालिकेच्या निविदेमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध. ठाणे पालिका थकबाकीदारांसह पाणीचोरांवर कारवाईचा बडगा उगारणार. नळ जोडणी खंडित करण्यासह पाणीचोरांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रशासनाची तयारी. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएलचा आगामी हंगाम आणि T20 विश्वचषकाला मुकणार. शमीच्या टाचेवर शस्त्रक्रिया झाल्यानं त्याला पुनरागमनाला वेळ लागणार. बीसीसीआयचे सचिव जय शहांची माहिती. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये मुंबई संघाचं वर्चस्व. दुसऱ्या डावामध्ये विदर्भाविरुद्ध मुंबईकडे 260 धावांची आघाडी. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुशीर खानची नाबाद अर्धशतकं. एका कॅलेंडर वर्षामध्ये 2 वेळा आयपीएल हंगामाचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार. बीसीसीआयचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांच्याकडून चर्चांना दुजोरा. मोदी सरकारचा मोठा निर्णय. सीए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी आजपासून लागू. केंद्र सरकारनं काढली अधिसूचना. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी सरकारकडून सीएचा निर्णय. सरकारचं संसदीय लोकशाही पद्धतीवर एक प्रकारे आक्रमण. शरद पवारांची टीका. तर राम मंदिराचा फायदा होत नसल्यानं सीएचा निर्णय. संजय राऊतांचा घणाघात.